नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बऱ्याच राज्यामध्ये आंबा या फळ पिकाची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि छाटणी पण काही ठिकाणी घेतलेली असेल. अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये आपल्या आंबा या फळबागेमध्ये कशा प्रकारे नियोजन असावं, मॅनेजमेंट असावं पावसाळी, ते या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर शेतकरी मित्रांनो, आता साधारणतः पावसाळ्यामध्ये आंबा या फळपिकामध्ये, आंबा या बागेमध्ये कशा प्रकारे नियोजन असावं. प्रथम तुम्हाला मी साधारण सांगतो की आपला जो बाग आहे, आंब्याचा जो बाग आहे, हा बाग क्लीन असला पाहिजे. स्वच्छता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असली पाहिजे, कारण बागामध्ये आपल्या कुठल्याही प्रकारचं गवत नसता कामा नये. कारण यामुळं बरेचसे काही आपल्या येणाऱ्या फळ पिकावर याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. कशामुळं की आपल्या बागामध्ये साधारणतः गवत असेल तर ह्यामुळं घाण असेल बाग आपला, बरंचसं त्यामध्ये तणकट झालेलं असेल. अशा या व्यवस्थापनामुळं आपल्या येणारं जे उत्पन्न आहे फळाचं, त्यावर दुष्परिणाम होतो. हा मेन कारण असू शकतं. त्यासाठी आपला जो बाग आहे हा क्लीन असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे, कुठल्याही प्रकारचं तण इत्यादी नसलं पाहिजे. आता यामध्ये साधारणतः पावसाळ्यामध्ये आपल्याला हे जी येणारी जे कवळी पालवी आहे, या पालवीचं आपल्याला संरक्षण करायचं आहे. आता काही ठिकाणी छाटणी केली असेल, छाटणीला केल्यानंतरसुद्धा तुमची हार्वेस्टिंग झाली असेल तरी त्याला कवळी पालवी येते. आता पहिल्यांदा आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे. या फवारणीमध्ये काय घ्यायचे, तुम्हाला एक बुरशीनाशक आणि एक अळीनाशक घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही डायमिथोएट 30% असलेले आपल्याला हे 30 ते 35 ml 15 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे. आणि 22 टीन किंवा दुसरं एखादं जर फंगीसाईड असेल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. हे आपल्याला 22 टीन जर घेतलं तर तुम्ही 30 ते 35 ग्राम 15 लिटरच्या पंपसाठी घ्यायचे. याची कॉम्बिनेशन करून आपल्याला या येणाऱ्या कवळ्या पालीवर फवारणी करायची आहे. कारण या कवळ्या फवारणीवर कुठल्याही बुरशीचा आणि अळीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही. तुम्हाला मी पूर्ण बाग फिरून दाखवतो या ठिकाणी. आता बऱ्याच ठिकाणी ही येणारी जी कवळी पालवी आहे, नवलास आलेली आहे, हे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. आता हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला पुढील जे उत्पादन घेण्यासाठी आंब्याला या पालवीचं संरक्षण झालं पाहिजे. आता दुसरा जो टॉपिक आहे, याला खत व्यवस्थापन कसं असलं पाहिजे. आता खताच्या बाबतीत जर सांगायचं म्हणजे तुम्ही याला हे आता 3 वर्षाचं झाड आहे. या 3 वर्षाच्या झाडाला साधारणतः तुम्ही 8 ते 9 किलो आपल्याला जे शेणखत आहे, जे कुजलेलं लालसर रंगात जळलेलं आहे एकदम, ते आपल्याला या ठिकाणी बांगडी पद्धतीने टाका. हे लवकर लागू होईल, कारण ज्यामध्ये की बांगड्या पद्धतीने सर्व ठिकाणी आपण घालतो आणि सगळ्या बाजूनं हे अन्नद्रव्य घेऊ शकते ते खताचं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे या खत व्यवस्थापनमध्ये. हा शेणखतामुळं काय होईल तुमचं की कुजलेलं, की यामध्ये तुमच्या झाडाच्या जे बेस आहे, खालचा जे बुड आहेत, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता ही बुड आहे, या ठिकाणी ही जे जमीन आहे, ही जमीन भुसभुशीत होईल. कारण भुसभुशीत झाल्यामुळं झाडाला जोम अधिक येईल आणि आपल्याला उत्पन्न द्यायला चांगल्या प्रकारे जे येणारं जे उत्पादन आहे, मार्चमध्ये हार्वेस्टिंग झाली असेल किंवा एप्रिलमध्ये ते उत्पन्न देण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे राहील. त्यासाठी तुमच्या जो बागेमध्ये जो मोहर येतो, जो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येणार आहे, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याची गळती होणार नाही. त्यासाठी हे आता व्यवस्थापन करणं पावसाळ्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आता काही ठिकाणी आता या ठिकाणी साधारणतः हा जो महिना आहे, मी जूनमध्ये हा व्हिडिओ घेत आहे, कारण पावसाचं प्रमाण नाहीच, पाऊस पडलेला नाहीच. त्या अशा पावसामध्ये आपल्याला वॉटर मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे. पाणी खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण पाऊस येत नाही नैसर्गिक. त्यामुळं पाणी हे साधारणतः हे झाड आहे 3 वर्षाचं, याला साधारणतः
एक दिवस आड करून 2 ते 3 तास तुम्ही याला ड्रीप लावू शकता. यावर हे राहू शकते, जगू शकते. हे पाणी हे अतिशय मौल्यवान वस्तू आहे आणि अशा याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन, पाणी न जास्त वेस्टेज करता पाणी हे योग्य प्रमाणात द्या, कारण आपले झाडं जगले पाहिजे, जिवंत राहिले पाहिजे. सध्या असं कंडिशन आहे, कारण हा जो मी व्हिडिओ घेत आहे हा व्हिडिओ जूनमध्ये आहे. आतापर्यंत या ठिकाणी पाऊस आलेला नाही, कारण याला पाण्याची खूप गरज आहे नैसर्गिक, परंतु पाऊस न आल्यामुळं वरुण राजा त्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापन असं केलं पाहिजे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण हे 3 तास अशा प्रकारे आपण हे ड्रीप चालवत आहेत. या ठिकाणी चालू केलेलं आहे, कारण हे झाड आपल्याला टिकवायचं आणि पुढील जे उत्पन्न येणार आहे आंब्याचं हे आपल्याला घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जर पावसाळ्यामध्ये आपल्या फळबागा, त्या आंबा या फळबागामध्ये जर नियोजन केलं आणि खत व्यवस्थापन आणि फवारणी अशा पद्धतीने जर केलं, तर आपल्याला जो येणारा जे काळामध्ये जे येणारं उत्पादन आहे हे अधिक आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घेता येत आहे. शेतकरी मित्रांनो, माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून जे आंब्याचे माझे शेतकरी मित्र असतात फळबागावाले, त्याचा फायदा होईल. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडं जो कोणता बाग आहे छोट्याशा मंदीला कमेंटमध्ये सांगा की आमच्याकडे ही व्हरायटी आहे. आता हा दिसतो तुम्हाला, हा केशरचाच पूर्ण बाग आहे. धन्यवाद. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.